तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बेडरूमचं सेटअप बघणार आहे आणि फुल बेडरूम बघणार आहे। तर बेडरूममध्ये जे बेड आहे, वॉर्डरोब आहे, ड्रेसिंग टेबल आहे ते बघणार आहे आपण। तर चला आपण बघूया। आपल्या साइड बॉक्स बघू शकता, हे बेड आहे, हे बेड आहे, त्याच्यानंतर इथे ड्रॉवर आहे, बघू शकता। हे 18 इंचाचा बॉक्स आहे आणि त्याची हाईट 18 इंच आहे। असे दोन ड्रॉवर बनवलेले आपण आणि त्याच्याला हे हँडल आहे, बघू शकता हे हँडल। आणि त्याच्यानंतर पाठीमागं आपण असं पुढे दिलेलं आहे। बेडची साईज आहे 6 बाय 7 चा बेड आहे, मोठ्या साईजमध्ये आहे। आणि तसंच त्याला परत आपण ही जी खालच्या बेडची साईज आहे, तर ह्या साईडला बघू शकता हे अशा प्रकारे सनमायका लावलेला आहे आणि जे ड्रावरच्या बाजूला असतं त्याला पण आपण पॅक केलेलं आहे। ही समोरची साईड आहे आणि हा पूर्ण खालचा बॉक्स आहे। हे 13 इंच बघू शकता, अशा पद्धतीने लावलेलं आहे। त्याच्यानंतर इथं बॉक्स केलेले दोन आणि याला आपण हे लावलेलं आहे। तर याच्यामध्ये ती 6 बाय 7 ची साईज आहे, या हिशोबाने आपण हे केलेलं आहे। आणि त्याच्यानंतर पाठीमागं आपण हे हेडबोर्ड टाकलेलं आहे। तर याला आपण कुशन करणार आहे, कुशन केलेलं असेल नेट टाकून सोदा वगैरे आणि तसंच त्याच्यानंतर इकडल्या साईडला पण आपण असा बॉक्स टाकलेला आहे, बघू शकता। हे ड्रावर आहे, तर दोन्ही साईडला 2 ड्रावर टाकलेले आणि त्याच्यानंतर हे मिरर आहे। तर बघू शकता हे मिरर आहे, मिररमध्ये आपण इथं कप्पे केलेले, तर असे 1 2 3 4 कप्पे केलेले। याची साईज 28 बाय 4 फुटाची आहे। आणि त्याच्यानंतर आपण इथं खाली एक हे केलेलं आहे ड्रेसिंग टेबलला, तर हे बॉक्स केलं आणि त्याला 2 दरवाजे केलेले इथं, असे दरवाजे केलेले आपण त्याला 2। तर याच्यात काही मोठ्या वस्तू असल्या तर आणि हे सेटअप। तर हा आहे फायनल ड्रेसिंग टेबल। तर बघू शकता कशा पद्धतीने दिसतंय ड्रेसिंग टेबल, असा बघू शकता, असं दिसतंय, या पद्धतीने हा दिसतं पूर्ण बेड आणि ते